परळी नगर परिषदेच्याच निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये युती, इतर ठिकाणी मात्र परस्पर लढत कशामुळे ह्याविषयी सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। बीड जिल्ह्यामध्ये सध्या नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। परस्परांचे उमेदवार देखील जाहीर झाले असून अपप्रचाराला देखील वेग आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। आरोप प्रत्यारोपाच्या फैलीमध्ये थंडीच्या वातावरणामध्ये देखील वातावरण सध्या गरम होत असल्याचं देखील दिसून येत आहे। एक जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण जवळपास 6 नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। यामध्ये 5 ठिकाणच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध महायुती अशी लढत आपल्याला पाहण्यास मिळत आहे। तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील राजकारणाचं केंद्रबिंदू असलेल्या परळी मतदारसंघातील परळी शहरातील नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मात्र बहीण भावाची युती असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत असून महायुतीचा धर्म पाळल्याला या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे। दोन्ही बहीण भावांनी अजित पवार राष्ट्रवादी आणि भाजपकडून एकत्ररित्या ह्या निवडणुकीला ते सामोरे जात असल्याचे चित्र आपल्याला परळी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळत आहे। परंतु इतर ठिकाणच्या नगर परिषदेमध्ये जर पाहिलं तर अजित पवार गट, शरद पवार गट, भाजप अशी तिरंगी लढत जी आहे ती आपल्याला या 5 नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळत आहे। ह्या ज्या निवडणुका आहेत परस्परांच्या विरोधामध्ये ह्या 5 ठिकाणीच का होत आहेत असा देखील प्रश्न आता ह्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। तर परळी ह्या ठिकाणी देखील महायुती विरुद्ध महायुती अशी लढत व्हायला हवी होती असं देखील बोललं जात असलं तरी मात्र आता दोन्ही बहीण भावांनी संयमाची भूमिका घेऊन परळी नगर परिषद आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी महायुती एकत्ररित्या ह्या निवडणुकीला सामोरे जात असल्याचं बोललं जात आहे। कारण परळी शहरामध्ये जर पाहिलं तर परळीची नगर परिषद आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी या दोन्ही बहीण भावांना एकत्र येणं अत्यंत गरजेचं असल्यामुळे या ठिकाणी हे दोन्ही बहीण भाऊ जे आहेत ते एकत्र आल्याचं आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळत आहे। परंतु बीड जिल्ह्यातील बीड नगर परिषद असेल, धारूर नगर परिषद असेल, अंबाजोगाई नगर परिषद असेल, माजलगाव नगर परिषद असेल, गेवराई नगर परिषद असेल, ह्या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर महायुती विरुद्ध महायुती असा संघर्ष आपल्याला पाहण्यास मिळत आहे। परंतु महायुतीकडून भाजपच्या नेते असलेल्या पंकजा मुंडे जे आहेत ते या नगर परिषद आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी संयमाची भूमिका घेऊन राजकीय डावपेच टाकत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। तर दुसरीकडे अजित पवार गटाचे बीड जिल्ह्याचे केंद्रबिंदूचे राजकीय नेते म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे पाहिलं जात होतं, परंतु संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे हे राजकारणातून काही दिवस अलिप्त राहिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यातच पुन्हा आता मनोज जरांगे विरुद्ध धनंजय मुंडे असा संघर्ष देखील 1 महिन्यापूर्वी आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे। त्यामुळे धनंजय मुंडे जे आहेत ते सध्या राजकीय डावपेचातून संयमाची भूमिका घेऊन अलिप्त असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। बीड जिल्ह्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी जरी सुरू असली तरी मात्र स्टार प्रचारक म्हणून अजित पवार गटाचे धनंजय मुंडे जे आहेत ते सध्या शांत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यांनी अद्यापही आपली स्पष्ट भूमिका केलेली नाही। अजित पवार गटाचे जे उमेदवार आहेत त्यांना कशा पद्धतीने विजय करायचा आहे याविषयीची त्यांची भूमिका जी आहे ती सध्या गुलदस्त्यात असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत असले तरी मात्र भाजपच्या नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांनी परळी सोडता इतर 5 नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये डावपेच टाकण्यास सुरुवात केली असून आजी माजी नेत्यांना देखील या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मोड बांधून नगर अध्यक्ष जो आहे तो भाजपचा विजय करण्यासाठी त्या देखील सरसावले असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। बीड नगर परिषदेचा जर विचार केला तर पंकजा मुंडेंची भाजप जी आहे ती ह्या नगर परिषदेमधून अलिप्त असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत होते, परंतु अवघ्या 2 दिवसामध्ये ह्या ठिकाणचे चित्र काहीच पूर्णपणे बदलल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले असून आता बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप जे आहे ते पहिल्या क्रमांकावर सध्या प्रचारामध्ये असल्याचं देखील या निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे एका काळी बीड नगर परिषदेमधून कायमची दुरावली गेलेली भाजप आज सध्या जर पाहिलं तर बीड नगर परिषदेमध्ये आपला ठसा निर्माण करीत आहे। क्षीरसागर कुटुंबियांना हाताशी धरून पुन्हा एकदा बीड नगर परिषदेवर आपला भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी पंकजा मुंडेंनी आखलेली रणनीती ती योग्यरित्या ठरत असल्याचं देखील आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळत आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या विरोधात जाऊन अपक्ष उमेदवारी लढलेले महादेव निर्मळ यांना भाजपमध्ये पक्ष प्रवेश देऊन
पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा धारूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये रंगत वाढवल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। कारण धारूर नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये प्रकाश सोळंके यांचं वर्चस्व असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत असतानाच भाजप जी आहे ती बॅकफूटवर गेली असताना पुन्हा एकदा भाजप या निवडणुकीमध्ये पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी महादेव निर्मळे यांचा पंकजा मुंडे यांनी पक्षप्रवेश करून या ठिकाणी देखील भाजपची ताकद वाढवली असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। महायुती विरुद्ध महायुती अशी लढत धारूर नगर परिषदेमध्ये आपल्याला पुन्हा एकदा पाहण्यास मिळत आहे। कारण महायुती विरुद्ध महाविकास आघाडीची अशी लढत होईल असं चित्र वाटत असतानाच महायुतीकडून 2 उमेदवार ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत, एक भाजपकडून तर एक अजित पवार गटाकडून। त्यामुळे बॅकफूटवर आता महाविकास आघाडीचे उमेदवार गेले असल्यामुळे धारूर नगर परिषदेमध्ये खरी लढत जी आहे ती अजित पवार गट आणि भाजपमध्ये होणार आहे। परंतु ह्या निवडणुकीमध्ये भाजपच आपला नगराध्यक्ष जो आहे या ठिकाणी विजय करण्यासाठी संपूर्ण ताकद लावणार असल्याचं देखील बोललं जात आहे। त्याला देखील पाठिंबा सध्या धनंजय मुंडे हे देणार असल्याचं बोललं जात असल्यामुळे धारूर नगर परिषदेमध्ये सध्या रंगत वाढणार असल्याचं चित्र आपल्याला या निवडणुकीमध्ये देखील पाहण्यास मिळत आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर माजलगाव नगर परिषदेची जी निवडणूक आहे या ठिकाणी भाजपला उमेदवार मिळणार नसल्याची चर्चा होत असून ही जी निवडणूक आहे ती अजित पवार गटाविरुद्ध शरद पवार गटामध्ये होईल अशी चर्चा होत असतानाच कुठंतरी अजित पवार गटाचे आमदार असलेले प्रकाश सोळंके तसंच धनंजय मुंडे यांच्यामध्ये नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणास्तव वादविवाद होत असल्यामुळे धनंजय मुंडे यांनी माजलगाव नगर परिषदेकडे कानाडोळा केल्यामुळे पुन्हा एकदा भाजपने ह्या ठिकाणी कणकर असा उमेदवार दिलेला आहे। तर ह्या उमेदवाराला साथ देण्यासाठी महायुतीतील शिंदेचे नेते जे आहेत ते देखील भाजपच्या पाठीशी उभा राहिल्यामुळे कमळाला देखील ह्या ठिकाणी ताकद मिळाल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे अजित पवार गटाचे नेते असलेले प्रकाश सोळंके बॅकफूटवर जात असल्यामुळे आपल्याला या माजलगाव नगर परिषदेमध्ये देखील पाहण्यास मिळत आहे। ह्या ठिकाणी जर पाहिलं तर पंकजा मुंडे यांनी जर महायुतीचा एकच उमेदवार दिला असता तर कदाचित महायुतीच्या उमेदवार ह्या ठिकाणी देखील सहजरित्या विजय झाला असता। परंतु अजित पवार गटाकडून असलेले प्रकाश सोळंके हे या निवडणुकीमध्ये डोकं लावित असल्यामुळे आणि धनंजय मुंडे यांनी या निवडणुकीतून कायमचं डोकं बाजूला काढल्यामुळे आता ह्या ठिकाणी पंकजा मुंडेंनी चांगल्या पद्धतीने डोकं लावलं असून ह्या ठिकाणचा देखील नगराध्यक्ष जो आहे तो भाजपचाच विजय होण्यासाठी आता सर्व सूत्र जे आहेत ते पंकजा मुंडे यांनी हातामध्ये घेतलं असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। जर 5वी नगर परिषद पाहिली तर गेवराई नगर परिषदेमध्ये भाजपची ताकद वाढवण्यासाठी बाळराजे पवार यांचा भाजपमध्ये पहिलाच प्रवेश झाला होता। परंतु आणखी ताकद वाढण्यासाठी पंकजा मुंडे यांनी बदामराव पंडित यांना भाजपमध्ये पक्षप्रवेश देऊन या ठिकाणी अमरसिंह पंडित व विजयसिंह पंडित यांना खिंडीमध्ये गाठण्यासाठी एक प्रकारचा डावच टाकला असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे सध्या गेवराई नगर परिषदेमध्ये भाजपचंच ताकद सध्या वाढत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। त्यातच पप्पू कागदे याचबरोबर माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी बाळराजे पवार यांची भेट घेतल्यामुळे गेवराई नगर परिषद जी आहे ती भाजपच्या ताब्यामध्ये नक्की जाणार असल्याचं बोललं जात आहे। बीड जिल्ह्यातील एकूण 6 नगर परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। या 6 निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये भाजपचेच 5 उमेदवार विजय करण्यासाठी हा सर्व डाव जो आहे तो आखला गेला असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे महायुती विरुद्ध महायुती अशी लढत व्हावी अशीच काही पक्षश्रेष्ठींची देखील इच्छा असल्याचं बोललं जात असल्यामुळे अशा पद्धतीची निवडणुकीला ह्या 5 नगर परिषदेमध्ये सामोरे जात आहे। परंतु परळीची जी नगर परिषद आहे ती प्रतिष्ठेची दोन्ही बहीण भावाची नगर परिषदेची निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये जर महायुती विरुद्ध महायुती असा संघर्ष झाला असता तर या ठिकाणी शरद पवार गटाचा जो उमेदवार आहे तो सहजरित्या विजय होऊ शकतो असं चित्र या ठिकाणी निर्माण आहे। त्यामुळे मताचं विभाजन होऊ नये ह्या अनुषंगानेच परळी मतदारसंघामध्ये दोन्ही बहीण भावांनी एकत्र येऊन ह्या निवडणुकीला सामोरे जात असल्याचं बोललं जात आहे। तर दुसरी 5 ठिकाणच्या ह्या नगर परिषदेमध्ये मताचं विभाजन होऊन ह्या 5ही नगर परिषदेवर भाजपचाच झेंडा फडकावा यासाठी ह्या बहीण भावांनी ही रणनीती आखली असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळेच परळी ह्या ठिकाणी दोन्ही बहीण भावांनी युती केलेली आहे। तर इतर ठिकाणच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मुद्दाम होऊन महायुती विरुद्ध महायुती असा संघर्ष व्हावा यासाठी ह्या निवडणुकीची सर्व रणनीती आखली असल्याचं बोललं जात आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।